नमस्कार मंडळी. वारकरी लोकांची पंढरीची यात्रा खूप मोठी चालू आहे. सगळे लोक भगवंत विठ्ठलाच्या दर्शनासाठी सगळे गेलेले आहेत. वारीची प्रदक्षिणा चालू आहे, लोक जात आहेत. मंडळी, आज आपण आलो आहे बाळकुम लोकेशनला. तर बाळकुम लोकेशनला आपल्याकडे एक अनयूज अनटच असा मी 2 BHK फ्लॅट दाखवणार आहे. ग्राउंड प्लस 8 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि ह्याच 8व्या माळ्यावरती एवढी मोठी बाल्कनी असणारा हा मी एक फ्लॅट तुम्हाला दाखवतो आहे. जो फ्लॅट जर आपण बघितला तर साधारणतः 700 कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे. खूप लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही जरा कमी बजेटचे फ्लॅट पण थोडे दाखवा म्हणून. तर मी कमी बजेटचे आणि ठाणा स्टेशनपासून जवळच्या लोकेशनचे काही निवडक फ्लॅट दाखवायचा प्रयत्न करतो आहे. तर कृपया करून माझं काही चुकत असेल तर मला समजून घ्या. मी तुमचाच माणूस आहे. मला याच्या पाठीमागचा उद्देश हेच आहे की काहीतरी चांगलं दाखवावं, काहीतरी चांगलं करावं. तर हा जो फ्लॅट आहे हा आपला ईस्ट आणि वेस्ट असणारा फ्लॅट आहे. ह्याला बाल्कनीवाला फ्लॅट आपल्याकडे एकच उपलब्ध आहे. बाहेर पडताना हा ईस्ट असणारा फ्लॅट आहे आणि जुन्या कार्पेटमधला हा जवळजवळ 700 कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे. फ्लॅटमध्ये क्लिनिंग वगैरे सगळं करून आपल्याला मिळणार आहे. पण मी आता जस्ट एक फ्लॅट दाखवा म्हणून हा फ्लॅट हाच विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा जो फ्लॅट आहे हा 700 कार्पेट मी सांगितल्याप्रमाणे आहे. याच्यात तुम्हाला वरती हे सगळं करून मिळेल, म्हणजे फॉल सेलिंग केलेलं आहे. पावसाळ्यात हा फ्लॅट काढतो तुम्ही कुठेही बघू शकता. लिकेज इकडे आत्ता सध्या तर 100% नाही, पाऊस झालेला आहे. तर ह्याचा हा जो लेआउट आहे हा लेआउट असा आहे की हा हॉल येतो आणि हॉलच्या साईडला तुम्हाला इथे डायनिंगच्यासाठी जेवणाचं टेबल वगैरे लावण्यासाठी तुम्हाला जागा आहे. आणि मीच दाखवले जिथे आत्ता पहिल्यांदा उभं राहिलो होते ही त्याची बाल्कनी असणार आहे. आणि बाल्कनी ही फक्त अशीच नव्हे, खूप मोठी बाल्कनी आहे आणि तुम्ही ह्याला असं कव्हर करू शकता. बाल्कनीला ह्या कव्हर करू शकता. बाजूवाल्यांनी कव्हर केलं आहे तसं तुम्ही ह्याला पण कव्हर करून घेऊ शकता. आणि तुमच्या बाल्कनीतनं जर व्ह्यू बघितला तर हे जे नवीन एक बिल्डिंग येणार आहे ही बिल्डिंग आहे आणि ह्या साईडला पण एक बिल्डिंगचं काम चाललं आहे. पण मधला जो पॅच आहे ह्याच्यात तुम्हाला थोडं ग्रीनरी मिळेल. आणि ह्या साईडला गेलात तर हे मँग्रोव ट्रीज आहे, त्याच्यामुळे इकडे डेव्हलपमेंट होणार नाहीच आहे. जर तुम्ही ह्या साईडला बघितलं तर ह्याच्यात तुम्हाला काहीच होणार नाही आहे. ह्या फ्लॅटमध्ये असा व्ह्यू असणार आहे. आणि ही बाल्कनी जर तुम्ही बघितली तर खूप मोठी बाल्कनी, म्हणजे ज्यांची बाल्कनीचे शौकीन लोक आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी बाल्कनी आहे. अगदी एखादी गार्डन म्हटलं तरी त्या बाल्कनीमध्ये नक्की होऊ शकते. आणि जेव्हा आपण बाल्कनीतनं किंवा हॉलमधनं ह्या साईडला येऊ तर प्रशस्त असं तुम्हाला मोठं किचन जे मॉड्युलर बनवलेलं आहे असं किचन नक्की मिळू शकतं. आणि ह्याच खिडकीतनं हवा येते, हॉलमध्ये त्या खिडकीतनं हवा येते. अशा पद्धतीचा हा लेआउटचा हा किचन असणार आहे. किचन मॉड्युलर बनून आपल्याला मिळणार आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. OCCC कम्प्लिटेड फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं जुन्याच पद्धतीचं एक वॉशरूम बनवलेलं आहे जे तुम्ही बघू शकता. जुन्या सिस्टममधलं आहे हे. आणि त्याच्यानंतर इकडे प्रशस्त अशी परत तुम्हाला खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी आहे. कारण हा प्लॅन जो आहे तो जुना प्लॅन पास सँक्शन झालेली बिल्डिंग असल्या कारणानं तुम्हाला हा मोठा ड्राय बाल्कनीचा स्पेस पण मिळतो. तुम्ही इथे ग्रिल वगैरे लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर जेव्हा ह्या बाथरूममधनं आपण किंवा वॉशरूममधनं बाहेर येणार आहात परत तुमच्या ह्या साईडला तुम्ही लेफ्ट हँडला आलात तर तुम्हाला मोठा चिल्ड्रन्स बेडरूम मिळतो. जे चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही बघू शकता चांगला मोठा आहे. ह्याच्यात क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला दिलेलं आहे. इथनं तुम्हाला प्रॉपरली हवा पास होते. ह्या साईडला एक विंडो दिलेला आहे, इथनं पण तुम्हाला थोडी हवा पास होते. आणि ह्या साईडला तुम्हाला अलमारी बनवण्यासाठी प्रॉपरली स्पेस हा दिलेला आहे. ज्यांचं बजेट मोजकं आहे आणि बाल्कनी पण पाहिजे आणि मोठं घर पण पाहिजे त्या व्यक्तींसाठी आपल्याला हा फ्लॅट चांगला असणार आहे. आता हा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूममध्ये गेलात तर तुम्ही तुम्हाला हे बाथरूम असं वॉशरूम मिळू शकतं. ते तुम्ही वॉशरूम बघू शकता. जुन्या पद्धतीचा आहे पण हा फ्लॅटही वापरलेला 100% नाही आहे. बिलकुल वापरलेला नाही. इथे कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा अशा काही घटना 100% घडलेल्या नाही आहेत. पण फ्लॅट चांगला प्रशस्त आणि मोठा आहे. परत तुमचं ह्या साईडला आलात तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जागा असणार आहे आणि तुम्हाला इथे हवेचा फील नक्की येत होता. मी आलो आहे फ्लॅटमध्ये म्हणल्यानंतर मला जाणवते की इथे फ्लॅटमध्ये हवा येत आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर परत इथे अलमारीसाठी जागा दिलेली आहे. फ्लॅट तसा बघितलं तर टॉप फ्लोअरवरती आहे पण बघा इथे हवा मला इथपर्यंत हवा लागते. टॉप फ्लोअरचा आहे पण तुम्हाला कुठेही लिकेज वगैरे काही दिसणार 100% नाही. आपण आपल्याला हा नेट अँड क्लीन करून पेंटिंग करून सगळं टकाटक करून मिळेल.
त्याची कॉस्ट जी आहे ना सगळं मिळून इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग ओपन असणार आहे. तर त्या ओपन पार्किंग सहित त्या सगळ्या सहित साधारणतः याचं जे कोटिंग आहे ते 1,15,00,000 रुपये आहे. आणि त्याच्यात आपण स्लाइटली निगोशिएबल करण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. आणि रेडी रेकनरप्रमाणे जरी ॲग्रीमेंट करायचं म्हटलं तरी तुम्ही ते करू शकता. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. साधारणतः 700 कार्पेट मी सांगितल्याप्रमाणे अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे. आणि ह्याची OCCC आलेली आहे. लोकेशन मी तुम्हाला सांगितले हे बाळकुम लोकेशनला फ्लॅट असणार आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट बघण्यात इंटरेस्ट असेल तर नक्की मला फोन करा. मी हा फ्लॅट दाखवतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.